व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या सर्व देश बांधवांनो, आज आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. प्रत्येकाला अगदी लहानपणापासूनच माहित असतं की आपल्यासाठी कोण लढले, महात्मा गांधी कोण होते, नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते, लोकमान्य टिळक कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते, हे कोण होते, ते कोण होते, हे नेते होते, ते नेते होते. हे आपण लहानपणापासूनच इतिहासात शिकत येतो की शिवाजी महाराज कोण होते. पण याच्यातला एक तरी गुण आपण आपल्याला आणतो का? नाही. द्रोणाचार्य, एकलव्य हे कोण होते आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु कुठे आमचे द्रोणाचार्य, कुठे आमचे एकलव्य याचा आम्ही विचारच करत नाही. भारत स्वतंत्र झाला कधी झाला? 15 ऑगस्ट 1947ला. हे आपल्याला माहिती आहे, परंतु का झाला माहित नाही. तिरंगा, तिरंग्यामध्ये 3 रंग असतात, एक अशोक चक्र असतं. अशोक चक्रात किती आरे असतात, काय असतात हे आपल्याला माहिती आहे, परंतु ते 3 रंग संपूर्ण भारताला सांगून जातात की आपल्या ते 3 रंग पूर्ण देश जगाला सांगून जातात की तिरंगा म्हणजे आपला भारताची शान आहे आणि या शानेचं महत्त्व आपल्याला माहीत नाही. याचा अभ्यासच आम्ही कधी करत नाही. या शानेचे महत्त्व आम्ही कधीच जाणून घेणार नाही. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे मात्र आम्ही नक्कीच जाणून घेऊ. याच्यावर थोडं हसू येईल, पण हे वास्तविक सत्य आहे. आझादी, आझादी म्हणजे काय? आम्ही ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालो. तसं नाही, आम्ही ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालो, परंतु आम्हीच आमच्या तावडीत किती अडकलो आहोत याचा विचार कुठेतरी करायला हवा. याचा विचार कुठेतरी करायला हवा. महात्मा गांधींना चांगले वाईट बोलणारे खूप होते, पण महात्मा गांधी चांगले होते म्हणूनच ते आज नावाजले. ही गोष्ट लक्षात ठेवा. ते म्हणतात ना, इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधीच घडू शकत नाही. इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधीच घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच विसरू शकत नाही. मग हाच एक मोठा इतिहास आहे. किसी ने कहा है जमाने में नहीं भारत इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधीच घडू शकत नाही. इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधीच घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच विसरू शकत नाही. मग हाच एक मोठा इतिहास आहे. आपले भारताचे जवान देशासाठी आपले प्राण पणाला लावतात. ते देशासाठी त्यांचे प्राण पणाला लावतात आणि आम्ही आमचे प्राण आम्ही परीक्षेत नापास झालं, सुसाईड केलं. आम्हाला याने धोका दिला, सुसाईड केलं. याने हे केलं, केली आत्महत्या. अरे खरंच हा आपला भारत देश आहे याचा कुठेतरी विचार करायला हवा. ते म्हणतात ना, जमाने भर में बहुत मिलेंगे आशिकई, जमाने भर में बहुत मिलेंगे आशिकई, लेकिन वतन से कोई सनम नहीं होता, वतन से कोई सनम नहीं होता. सोने में मिट गए, नोटों में लिपट गए, सोने में मिट गए, नोटों में लिपट गए, लेकिन मेरे तिरंगे से अच्छा कोई कफन नहीं होता, तिरंगे से अच्छा कोई कफन नहीं होता. प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. किसी ने कहा है लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो और हमें क्या कमी रह गई है उसे सुधार करो. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आकाशात उंच भरारी घेण्यासाठी एका पिल्लालाही आकाशात उडावं लागतं. आकाशात उंच भरारी घेण्यासाठी छोट्या पिल्लालाही आकाशात उडावं लागतं आणि सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही खाली पाडावं लागतं, पाण्यालाही खाली पाडावं लागतं. आम्ही मोठे झाल्यानंतर आमचा इतिहास विसरतो. आम्ही ज्या थोर पुरुषांबद्दल, ज्या नेत्यांबद्दल वाचतो ना त्यांनाच आम्ही शिव्या देतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी आपल्याला आपण ज्या शिडीने वर जातो ना त्या शिडीला वर जाऊन कधीच लाथमार नाही. कारण आकाशाची उंची गाठण्यासाठी कधी यावंच लागते खाली, आकाशाची उंची गाठण्यासाठी कधी यावंच लागते खाली. तर मातीचा आधार कधी गमू नये, मातीचा आधार कधी गमू नये. आता एवढंच बोलते की उत्सव दिन रंगांचा आभाळी सजला, नतमस्तक मी सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.